राघव चड्डासारखा अतिशय एक बुद्धिमान आणि हुशार माणूस, अर्थातच चार्टर्ड अकाउंटंट सनदी लेखपाल असलेला माणूस भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर या देशातल्या कर प्रणालीत सुधारणा होईल आणि राघव चड्डाने संसदेत ज्या मागण्या केल्या होत्या त्या मान्य होतील अशी थोडीफार आपल्याला आशा आहे. हे सरकार किती गोचिडासारखं काम करतं. गोचिड काय करतो? गाईच्या सडाला चिकटतो, तिचं दूध पितो आणि दूध पिऊन झाले की रक्त पण पितो. तशाच पद्धतीचं काम हे नरेंद्र मोदीचं सरकार करतं आहे. म्हणजे तुमचं आमचं काय चुकलं, एखादा दंड शासनाने आपल्याला लावला, RTOने लावला, नो पार्किंगचा असू द्या किंवा अजून काय असू द्या, तर 500 रुपये दंड असला त्याच्यावर 8% GST आहे. आणि बँकेत तुमचा चेक अनादरित झाला, धनादेश अनादरित झाला, चेक बाउन्स झाला, तर तुम्हाला 1000 रुपये जी पेनल्टी लावली जाते बँकेकडून, त्याच्यावर परत 18% अजून GST. म्हणजे अरे लाजा कशा वाटत नाहीत. आधीच दंड भरतोय तो माणूस आणि त्या दंडावर GST घेत आहे. बरं, दंड ही काही सेवा आहे का? अहो मोदी साहेब, लाज वाटू द्यावं तुम्हाला थोडी तरी. म्हणजे तुम्हाला मुलं बाळं नाहीत म्हणून जगाला मुलं बाळं नाहीत का? निर्लज्ज कुठला.